नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आपण आजचा हवामान अंदाज बघतोय 7 जुलैचा। तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर 7 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान मानलं गेलेलं आहे। म्हणजेच वणी, नाशिक, त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर अजून जर आपण जिल्हे जर बघितले तर त्यानुसार आपल्याला जिल्ह्यांमध्ये पावसाची सुरुवात कशी राहणार, कोणत्या कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस पडणार हे आपल्याला बघायला मिळतंय। तर मित्रांनो, तुम्ही जाणून घेऊ शकता की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर अकोल्यामध्ये सकाळपासून म्हणजे पहाटेपासून पावसाची ही सुरुवात झालेली आहे। तर ज्या प्रकारे पाऊस पडतोय त्या प्रकारे जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला गेलेला आहे। तर आपण आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस पडेल आणि कोणत्या भागांमध्ये काय वातावरण असेल ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कारण मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला गेलेला आहे। बहुतेक भागांमध्ये बहुतेक प्रकारे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस हा पडला जातोय। वणी, त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये म्हणजे या शहरांना भरपूर प्रमाणामध्ये हाय अलर्ट दिला गेलेला आहे। वणीगडावरील दर्शनासाठी सुद्धा रांगा बंद केलेल्या आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे वारकऱ्यांचे सुद्धा भरपूर प्रमाणात हाल होत आहेत। तर कशा प्रकारे पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागात पाऊस पडणार आहे ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती कंटिन्यू राहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण मंगळवारचा वेळ बघतोय की कोणत्या भागामध्ये कसा पाऊस असतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर तुम्ही आता बघू शकता सुरत, त्याचबरोबर नाशिक, मुंबई, पुणे या भागांमध्ये हाय अलर्ट दिला गेलेला आहे। तसेच इकडे नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्ये या टायमिंगला पावसाचं वातावरण नाहीये। तसेच कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तर आता आपण जर बघितलं तर आताच्या या स्थितीला जर तुम्ही बघितलं तर आता वाजलेले आहेत म्हणजे आता तरी सकाळचे 7 वाजलेले आहे। पहाटेपासून पाऊस चालू आहे आणि आता मी तुम्हाला 7 वाजेच्या नंतरचा हवामानाचा अंदाज म्हणजे 7 ते 8 पर्यंतचा हवामानाचा अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। 8 ते 9 पर्यंतही आपण व्हिडिओ बघू शकतो। तर तुम्ही बघू शकता सुरत, नवसारी, वायरा, त्याचबरोबर वलसाड, वापी, बोईसर, वसई विरार, मुंबई, कुळगाव, बदलापूर, वाडा, जव्हार, पेठ या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुसळधार पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय। मुरुड, जंजिरा, लवचा, लोणावळा, पेण या भागांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळतोय। त्याचबरोबर घोटी, अकोले या भागामध्ये तर खूपच मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर अहिल्यानगर मधील श्रामपूर, कोपरगाव या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तर चला मित्रांनो, आपण जिल्ह्यांतील काय ज्या ज्या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय तो आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर आता आपण बघतोय नाशिक जिल्हा। तर नाशिक मध्ये सकाळी 7 ते 9 पर्यंतचं जर हवामान आपण जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की त्र्यंबक या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर इकडे बघितलं तर गंगापूर तुम्ही बघू शकता, गंगापूर मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे। दुगाव, लाडची, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर पेठ तुम्ही बघू शकता, पेठ, कोपुर्ली खुर्द, तसेच दिंडोरी, जोपूळ, मोहडी, ओझर, पिंपळगाव, बसवंत, तसेच लाखलगाव, सायखेडे, कोठुरे, निफाड, नायताळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, चांदवड, देवळा। तर हा जो भाग आहे या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय। पण दिंडोरी झालं, त्याचबरोबर त्र्यंबक झालं या भागामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय। तर तुम्ही बघू शकता त्र्यंबक, त्याचबरोबर इकडं दहीगाव, शिरसाटा, त्याचबरोबर रायांबे, त्याचबरोबर अजून जर बघितलं तुम्ही तिकडे घोटी, इकडे पिंपळगाव या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप म्हणजे खूप मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय 7 ते 9 या दरम्यान। इकडे जर बघितलं तुम्ही तर चिंचोली, सिन्नर, मुसळगाव, बोरगाव, पिंपरी, निमगाव, सिन्नर, कणकवली, वावी,
नांदूर शिंगोटे, दोपूर, इकडे पिंपळे, तुम्ही बघू शकता इकडे हे बघा पिंपळे, पडळी. तर या भागामध्ये दुबेर या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतो. त्याचबरोबर घुलेवाडी, संगमनेर, जोरवे, अश्वी खूप म्हणजे खूप प्रमाणात पाऊस आहे. तसेच लोणी, कोल्हार, राजुरी, तर्कसवाडी, दिघी, ब्राह्मणगाव, अहिल्यानगर मधील भाग हा. तर श्रामपूर, बेलापूर, तसेच कान्हेगाव, देवळाली प्रवरा, कनगर, इकडे जर बघितलं तर राहुरी, ब्राह्मणी, सोनई. तर या भागामध्ये सुद्धा खूप मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. तसंच मित्रांनो राहाता तालुक्यामध्ये राहाता, एकरुखे, चांगदेवनगर, पिंपळवाडी, शिर्डी, पोहेगाव खुर्द, जवळके, तसेच कोपरगाव, इकडे भोजडे, त्याचबरोबर भौर, इकडे जाफराबाद. तर या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला आजच्या स्थितीत सकाळी 7 ते 9च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर तर तुम्ही अजून बघितलं तर कानपूर, कमलापूर, टाकळी भान, खोकर, त्याचबरोबर बेदरपूर, मांजरी, वाटपूर, इकडे सोनई, त्याचबरोबर घोडेगाव. अजून जर बघितलं तर धनगरवाडी, देवगाव या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. अहिल्यानगर मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस हा बघायला मिळतोय. त्याचबरोबर हनुमान टाकळी, अमरापूर, भगूर, त्याचबरोबर ढोर, जेऊर, देवगाव या भागांमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी या भागामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. जालना, परतूर या भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. जिंतूर, परभणी या ठिकाणी सुद्धा, बीड मध्ये सुद्धा. त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं तर दौंड, बारामती या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. पण पाटण, चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, इकडे जर तुम्ही बघितलं तर दापोळी, महाबळेश्वर, महाड, मुरुड जंजिरा, लौसा या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुण्याचा जो भाग आहे पुण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तर आता तुम्ही जर बघू शकता की खडकी, वाघोली, त्याचबरोबर मांजरी खुर्द, थेऊर, थेऊर फाटा, फरसुंगी, त्याचबरोबर केलवाडी, सासवड, तुम्ही हे बघा तुम्ही बघू शकता सासवड, त्याचबरोबर अंबेळ, यावत, राहू, त्याचबरोबर पारगाव, नांदगाव, नांदूर, शहापूर, अस्तापूर, त्याचबरोबर सांगवी, कोरेगाव, तळेगाव, ढमढेरे, तुळापूर, इकडे तुम्ही बघू शकता आळंदी, आळंदीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. पिंपरी चिंचवड, तसेच सोमठाणे, तेऊळगाव, तळेगाव, परत भांबोली, इकडे जर बघितलं तुम्ही तर खेड, पारगाव, तर्फे खेड, त्याचबरोबर मनसर, कळंब, पिंपळखेड, पारेगाव, त्याचबरोबर अलकुट्टी, आळेफाटा, इकडे बोटा, अलकापूर, ओतूर, त्याचबरोबर जुन्नर. तर हा जो भाग आहे मित्रांनो या भागामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मुसळधार पाऊस आपल्याला पुण्याच्या भागामध्ये सुद्धा बघायला मिळतोय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितले की या व्हिडिओमध्ये सकाळी 7 ते 9च्या दरम्यान अशा प्रकारे पाऊस पडणार आहे. दुपारनंतर कोणत्या भागात कसा पाऊस असणार तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या भागातून व्हिडिओ बघता कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागात अजून किती पाऊस पडला तेही मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.